नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प थोडेसे गप्प झाले असं मला वाटत होतं. एवढ्यात काहीतरी ते बोलणार, त्याला काय पर्याय नाही. आणि एक ट्विट केलंय त्यांनी, ते ट्विट सॉरी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये जे भाषण केलं, छोटस निवेदन केलं म्हणू आपण. ते तुम्हाला वाचून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं ते. डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले, आय एम गोइंग टू मीट हिम, म्हणजे मी पुतीनला भेटणार आहे. देअर इकॉनॉमी इज नॉट डुईंग वेल राईट नाव, म्हणजे रशियाची अर्थव्यवस्था बिलकुल चांगली नाही. बिकॉज इट हॅज बीन व्हेरी वेल डिस्टर्ब बाय धिस. इट डज नॉट हेल्प when president of United States tells their largest or second largest oil buyer that we are putting a 50% tariff on you if you buy oil from Russia. तुझं म्हणणं असं आहे की जेव्हा अमेरिका रशियाच्या सर्वात मोठ्या तेल खरेदीदाराला सांगते की तुमच्यावरती आम्ही 50% कर लावणार आहोत, तेव्हा रशिया दडपण रशियावरती येतं. दॅट वॉज अ बिग ब्लो. म्हणजे मी जो आघात केला, तो आघात रशियावर केला, मी भारतावर हल्ला केला नाहीये. हे अध्यारूत आहे. दॅट वॉज अ बिग ब्लो. आय हॅव नॉट स्टॉप देअर. एवढंच करून मी थांबलेलो नाहीये. आय मीन लुक, आय वॉज ऑल सेट टू डू थिंग्स फार बिगर दॅन दॅट. म्हणजे मी फारच मामूली गोष्ट केली आहे. मी भारतावर 50% टेरिफ लावणं ही फार मामूली बाब आहे माझ्यासाठी. मी खूप मोठ्या गोष्टी करणार होतो, त्या मी अजून केलेल्या नाहीये. बट आय गॉट अ कॉल, दे वुड लाईक टू मीट अँड आय एम गोइंग टू सी व्हॉट दे वॉन्ट टू मीट अबाउट. मी ते पावलं उचलणार इतक्यात मला निरोप मिळाला की त्यांना भेटायचं आहे, आणि म्हणून मी थांबलोय. आता मी बघतो त्यांना काय सांगायचं आहे, ते त्या मीटिंग मध्ये स्पष्ट होईल. I would like to see a ceasefire. I would like to see the best deal that could be made for both parties. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी काय तारे तोडले तुमच्या लक्षात आलं असेल. मला पहिला एक प्रश्न सगळ्या या लोकांना विचारायचा आहे, राहुल गांधी असतील किंवा सगळे आपले डावे पुरोगामी लिबरल पत्रकार आणि विचारवंत जे ठाणाणा बोंबा मारत, इतके व्हिडिओ झाले, इतके व्हिडिओ झाले, इतके व्हिडिओ झाले, त्याच्यावर लेख झाले, चर्चा झाल्या. काय तर डोनाल्ड ट्रम्प किती 10 वेळा बोलले, 20 वेळा बोलले, 29 वेळा बोलले, की काय किती वेळा बोलले की भारत आणि पाकिस्तानातला समेट मी घडवला म्हणून. मी फोन केला की मी तुमच्याशी धंदा करणार नाही, धंदा तुमच्या बरोबरचा बंद करीन, तेव्हा दोघांनी माझं ऐकलं. हे त्यांचं म्हणणं होतं. मग बाबा तुला हीच धमकी देऊन ते युक्रेन युद्ध का नाही थांबवता येते? त्याच्यासाठी रशियावर दडपण आणायचं तर ते भारताने दडपण आणावं म्हणून तू भारतावरती 50% कर लावलास. म्हणजे मध्यस्थी करायची, पुतीनचं मन वळवायचं तर ते भारतच वळवू शकतो, याची कबुली आली. आणि मग ती आली तर ह्याचा अर्थ काय, असे जे मोदी जे तुझं ऐकतच नव्हते, आतापर्यंत तुम्ही 50 वेळा सांगितलं असेल की तुम्ही पुतीनचं मन वळवा म्हणून, ते भारताने वळवलं नाही, तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणून तुम्हाला 50% टेरिफ लावायला लागला. याचा अर्थ मोदी तुम्हाला शरण जात नाहीत. तुम्ही बोलता त्याच्यानी मोदी बदत नाहीत, हे तुम्हीच सांगताय. आणि मग आता ती युद्धबंदी तुमच्याच्याने का होत नाही, तिथे मोदी कशाला मध्यस्थ लागतात, हा प्रश्न आहे. आणि मोदी मध्यस्थ लागतात ही बाब केवळ ट्रम्प बोलत नाहीये. तुम्हाला आठवत असेल बायडेनच्या काळामध्ये सुद्धा ह्याच्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. हे असेच तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करता तेव्हा तिथून धमक्या येत होत्या, तेव्हा सुद्धा युरोपियन युनियन कडून आम्ही तुमच्यावर सँक्शन्स लावू, तुम्ही असं केलं. त्या जयशंकरनी एक उत्तर पण दिलं होतं, त्याच वेळी बायडेनच्या काळातच दिलेलं होतं उत्तर. आणि मग नंतर मोदी पुतीनना भेटायला गेले रशियामध्ये. ते रशियात जे भेटल्यानंतर इतका अंगाचा तिळपापड झाला की अमेरिकेने दडपण आणून तुम्ही झेलेन्स्कींना पण भेटा. मग मोदीची पूर्ण टीम झेलेन्स्कींना भेटायला गेली, झेलेन्स्कींचं ऐकलं. मोदींनी सरते शेवटी तेच सांगितलं की
हा काळ काही युद्धाचा नाही, दोघांनी युद्ध थांबवावं असं करून. पण म्हणजे वजन वापरायचं झालं तर ते मोदींचंच वापरावं लागेल, ही गोष्ट जी आहे ती बायडेनच्या काळापासून अमेरिकन प्रशासनाला माहितीये. ही बाब बिलकुल नवीन आहे. ट्रम्पनी आता ते राज्यावर आल्यानंतर त्यांना कळली असेल की हे काम फक्त भारत करू शकतो. आणि म्हणून ते आता म्हणतायत काय लक्षात घ्या, की तुमचा संपूर्ण रशियाचा डोलारा असं त्यांना वाटतंय की तेलाच्या विक्रीवरती आहे. तेल विक्री कोणाला करायची आहे तर ती एक भारत, आणि आपल्याही पेक्षा जास्त खरेदी करणारा चीन. चीनवरती त्यांनी दडपण टाकून बघितलं, परंतु चीननी त्यांची नाकेबंदी केली. आधीच आपण खूप उशिरा करतोय नाकेबंदी, आपण खूप सावधपणे पावलं टाकतोय. चीननी त्यांचे रेअर अर्थ सगळे बंद करून टाकले, सेमी कंडक्टर बंद करून टाकले, बसा बोंबलत तिकडे. त्यानंतर आता 90 दिवसावरती परत पुढे ते डील ढकललेलं आहे ट्रम्प यांनी. मग दुसरा पर्याय काय पुतीनवर दबाव आणायचा, तो भारताला टेरिफ लाव, भारतावरती टेरिफ लावला. आता ह्याच्यानंतर पुतीन आणि ट्रम्प हे अलास्कात भेटणार. आणि अलास्कामध्ये म्हणजे ते दाखवतायत परत काय, की प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला आहे मध्यस्थीचा. तुम्हाला जर का मध्यस्थी हवी होती म्हणून तुम्ही दबाव टाकताय, हे पहिल्या वाक्यात बोलतो. दुसऱ्या वाक्यात काय बोलतो, प्रस्ताव त्यांच्याकडून आला. कशासाठी, तुम्हाला मध्यस्थी ज्याला पाहिजे त्याला बैठक हवी की नाही, तुम्हाला बैठक हवी होती बरोबर आहे, त्याच्याशिवाय तर युद्धबंदी होत नाही. मग तसं असेल तर ते पुतीन त्याला तयार झाले, ही बातमी असू शकते. मी त्यांचा शब्द आला म्हणून मी थांबलोय, आता मी बघतो ते तिकडे काय बोलतात ते. मी तुम्हाला आता सांगू शकते की या बोलण्यांमध्ये ट्रम्प प्रशासनाला खरोखरच रस असेल, स्वारस्य असेल, तर त्यांनी 2 नंबरच्या लेवलचं. आणि हे लक्षात घ्या, हे सगळं कधी झालं, विटकॉफ पुतीनला भेटले आणि पुतीनने जेव्हा फायनल मेसेज दिला त्यानंतर विटकॉफ परतले आणि ताबडतोबीने भारतावरती टेरिफ लागू झालेला आहे. तेव्हा तिथून नकार मिळाल्यानंतर विटकॉफ नकार घेऊन मायदेशी परतले, त्यानंतर भारतावरती कर लादले गेले. तेव्हा भारताचा दबाव रशियावरती यायला पाहिजे तर रशिया तयार होईल मध्यस्थीला. पण पुतीन यांनी सुरुवातीलाच काही अटी घातलेल्या आहेत आणि या अटी मान्य असतील तर पुढच्या बोलण्यासाठी मी येऊ शकतो म्हणून सांगितलंय. आता त्या अटी त्यांनी मान्य केलेल्या असणार, ते काय सांगतायत मला, ते काय बोलतायत बोलण्यांमध्ये बघू मग मला कळेल. तुम्हाला आधीच माहिती आहे सर्व अटी, तुम्हाला कन्वे झालेल्या आहेत. त्या उपर तुम्ही भेटायचं बोललात म्हणून पुतीन अलास्कात भेटायला तयार झालेले आहे. खरं म्हणजे त्यांनी अलास्कामध्ये जायलाच नको आहे, म्हणजे अमेरिकन भूमीवर जायला नकोय. पण त्यांनी ते मान्य केलंय, त्यावरती त्यांच्याकडे काही ना काहीतरी प्लॅन जरूर आहे पुतीनचा. मला आश्चर्य वाटणार नाही की पुतीन तिकडे गेले तर त्याच वेळेला हा झेलेन्स्की काही ना काहीतरी हल्ला सुद्धा करून दाखवू शकेल. त्या माणसाची काहीही गॅरंटी नाही, आणि त्याला इतकी शस्त्रास्त्र देऊन ठेवलेली आहे की तो दिवाळी करतोय, त्याला पाहिजे तेव्हा दिवाळी करतोय. त्याचा फोन आला आता मोदींना. मोदींना फोन करून त्यांनी काय सांगावं की माझ्या देशामध्ये युद्धबंदी होणार आहे आणि त्याच्या चर्चेत मला तुम्ही घेतलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही जे काही ठरवाल ते मला मान्य नाही, हे त्यांनी आधीच सांगून टाकलं. म्हणजे झाला पचका. ते दोघे अजून भेटायचे, आज 12 ऑगस्ट आहे, ते 15 ऑगस्टला भेटणार आहेत, अजून 3 दिवस आहेत. त्याच्या आधीच झेलेन्स्कीनी त्याच्या अटी सांगून दिल्या की मी टेबलावरती नसेल तर ते होणार नाही. आता गंमत अशी आहे की ट्रम्प त्याला का नाही बोलवत झेलेन्स्कीला. मला जर का झेलेन्स्कीच्या नावाने तुम्ही शपथा घेताय आणि पुतीनला आपण अडवून दाखवू अमुक तमुक सगळं, तर मग झेलेन्स्की तिथे टेबलावरती का नकोय, याचं कारण असं की झेलेन्स्की भूमी सोडायला तयार नाही आणि पुतीन म्हणतो मी जिंकलेली भूमी परत देणार नाही. पुतीन जिंकलेली भूमी परत द्यायला तयार नाही, हा सोडायला तयार नाही. तेव्हा यांच्यातला टिल्लू कोण, तर झेलेन्स्की, त्यामुळे त्याला तिथे बोलवलेलंच नाही. आता त्याच्या वतीने म्हणजे मला हे कळत नाही की सरतेशेवटी त्यांना विचारलं तर ते म्हणतात हा तो आम्ही जे ठरवू त्याच्यावर तो सही करेल. आज त्यांनी सही करायचं नाकारलं, मग काय करायचं, त्याला बदला की आणखी काय करा माहिती नाही.
युरोपियन युनियन तरी ह्यांच्या बरोबर आहे का? कदाचित ब्रिटन विरोध करेल, जर्मनी विरोध करेल. तुम्ही जी युद्धबंदी करू म्हणताय त्याचा सरतेशेवटी अर्थ काय होतो? आणि ती युद्धबंदी अशी तशी होणार नाहीये. पुतीन हे स्पष्टपणे ज्या सगळे नेटोच्या निमित्ताने सगळी मिसाईल्स लावून ठेवलेली आहेत ना पूर्ण सीमावर्ती भागामध्ये, ती सगळी ते उतरवायला लावतील, त्याच्याशिवाय ते पुढे पाऊल टाकणार नाहीत. आणि हे सगळं एकामागून एक, ज्याला कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर सारखं म्हणतात ना, ती स्टेप बाय स्टेप सगळं होईपर्यंत युद्धबंदी होणं अशक्य आहे. कारण ज्या भूमिकेतून तुम्ही काम करताय ती भूमिका चुकीची आहे. ट्रम्प जानेवारीमध्ये जी युद्धबंदी बोलत होते ती ही युद्धबंदी नक्कीच नाही. त्यांनी एकच काम करायला पाहिजे होतं जानेवारीत. त्यांनी जर का पैसा बंद केला असतं तर ते युद्ध थांबलं असतं. कोणीही पैसा देण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये युक्रेनला. तेव्हा हा वाढवून ठेवलेला प्रश्न आहे. आणि याचाच अर्थ असा की तोंडाने युक्रेनची युद्धबंदी बोलत असले तरी ती युक्रेनची युद्धबंदी नाही, त्यांना मुळात रशियाची नाकेबंदी करायची. तर हा सवाल आहे. तेव्हा रशियाची नाकेबंदी करायची, तोंडाने बोलणार नाही पण अर्थ तोच आहे की एकदा रशियाला नमवलं की चीनला नमवणं सोपं जातं, असा हिशोब असेल. आता गंमत अशी आहे की भारत अजूनही बघायला तयार नाहीये. आणि भारत बघायला तयार नाहीये म्हणून तिथे एक गार्बेज ट्रक नेऊन उभा केलेला आहे ट्रम्प टॉवर मध्ये. टॅम्पा शहरामध्ये त्यांनी शब्दाचे बुडबुडे काढले. त्याच्यावर माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. ही परिस्थिती आहे. तेव्हा युद्धबंदी नव्हे, रशियाची नाकेबंदी हे ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि ते ऑब्जेक्टिव्ह जर का हाती येत नसेल तर त्या बोलण्यामधून काय, रशिया म्हणेल सगळे आर्थिक निर्बंध उठवा तुम्ही, तर मला विश्वास बसेल याच्यावरती. ते आर्थिक बंद उठवल्यानंतर भारताचा काय प्रश्न येतो, टेरिफचा काय प्रश्न येतो, अनेक गोष्टी त्याच्यामधूनच सॉल्व्ह होऊन जातील. अनेक गोष्टी, त्यांचे फंड्स तुम्ही फ्रीज केलेत आणि वर मध्ये मध्ये धमक्या देत होते की रशियाचे फंड जे फॉरेनच्या बँकांमध्ये ठेवलेले होते ते ह्यांनी फ्रीज केले, आता तोच पैसा आम्ही युक्रेनला देतो आणि तुम्ही शस्त्र खरेदी करा, असं सांगत होते. म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजी उदार म्हणतात तशी अवस्था आहे इकडे. तर ही अलास्का भेटीसाठी लोकांचे डोळे तिथे लागलेले, जरूर लागलेले असू देत, पण प्रत्यक्ष स्वतः ट्रम्प जर का बसणार असतील वाटाघाटीला तर मी सांगू शकते की त्या वाटाघाटी ठीक होणार नाहीत. उर्वरित जे अधिकारी आहेत त्यांनी भेटावं, मसुदा तयार करावा आणि दोघांनी हसतमुखाने येऊन काय ते त्याच्यावरती सह्या ठोकाव्यात. इथपर्यंत घडणं हे समजू शकतो आपण. पण महाशय स्वतः जर का उपस्थित राहणार असतील वाटाघाटींमध्ये तर त्याला काय वळण लागेल हे आज आपण सांगू शकत नाही. पुतीन जात आहेत, त्यांनी फार मोठी रिस्क घेतलेली आहे, त्यांची कॅल्क्युलेटेड जोखीम आहे आणि त्या जोखमीतून पार कसं पडायचं हे त्यांना जरूर माहिती असणार. तेव्हा 15 ऑगस्ट जे नाट्य, इकडे आपण आपलं स्वातंत्र्य कदाचित आनंद व्यक्त करत असू का नसू मला शंका आहे. ज्या पद्धतीत आसिम मुनीर तिकडे धमक्या देत आहेत तेव्हा त्या पद्धतीत या वर्षीचा 15 ऑगस्ट हा सरळ सोट जाईल असं दिसत नाही. धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.